कस्तुरी छान नाव आहे तुझं. अरे 3 पोपट बोलतात तुझ्याशी. काय काय बोलतात. हॅलो नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज तारीख आहे 14 तारीख आहे आणि मी असंच आज चाललो आहे कुठेतरी. ॲक्च्युली मी आलो होतो दुसऱ्या कामासाठी, परंतु तिथून म्हटलं चला जाऊन येऊया. तर मित्रांनो कुठे चाललो आहे मी, तर माझ्या भावाची मुलगी आहे ना ती गावाला आलेली आहे. मुंबईला असते आणि गावाला आलेली आहे ती तिच्या आजीबरोबर, म्हणजे मामाच्या आईबरोबर. तर ती तिकडे खरावते म्हणून गाव आहे आमच्या गावापासून जवळच. तर मी आता आमखोल आणि खरावते या गावाच्या तिकडे जवळपासच आहे. तर आता मी तिकडेच चाललो आहे. हां तर मित्रांनो आता आहे ना नातेवाईकांना मिळणं थोडंसं कमी झालं आहे ना. मे महिन्यात वगैरे गावाकडे येतात तेव्हाच कुठेसं आपण भेटतो. आणि नातेसंबंध म्हणजे आता ना आपले जवळचे मामा आत्या एवढेच नाते आपले राहिलेले आहेत. बाकीचे थोडेसे दूरचे नातेवाईक असतात, तर ते कुठे आता म्हणजे विसरत चाललो आहे. ॲक्च्युली या जमान्यामध्ये आपण सर्व नातेसंबंध आहेत तो विसरत चाललो आहे. एकमेकांना भेटणं कमी झालं आहे. आता इकडे आलो आहे ना तर इकडे जंगलाला वनवा लागलेला आहे. आता मित्रांनो गावाकडे आहे ना वनवे खूप लागतात. हे बघा हा सर्व परिसर आहे ना पूर्ण अख्खा जळून खाक झालेला आहे. तिकडे गुरं आहेत दूरवरती थोडीशी चरतायत, पण चरणार काय, त्यांना खायला काय. ते छोटं हिरवं गवत उगवलं नाही चढल्यानंतरला ते खातायत. काल पाऊस पण पडला ना. तर मी आता थोडं अंतर पुढे आलो आहे. आमकोल गावच्या जवळपासच आहे आणि तिकडे मला एक ताई भेटलेले आहेत, त्या हरडे काढतायत. तर गावाकडे बऱ्याचदा हरडे आहेत, ते बाळ हरडे छोटे हरडे असतात, ते घेऊन विकायला जातात. तर आपण त्याबद्दल जास्त माहिती ताईंना विचारूया. ते काढतायत आता, त्या उतरल्यानंतर आपल्याला सांगतील. त्यांच्याबरोबर या दोघे छोटी आलेले आहेत. हे तुमचं नाव का? हे चढता येतं की ते तुम्हाला झाडावरती येतं? मग काढायचं पटापट. तुम्ही पण चढतात का? आलं पाहिजे चढता झाडावर. इकडे डंपर वगैरे चाललेत मायनिंगचे. तर हे बघा हे असं हरडीचं झाड असतं. काही वरती चढलंय ते काढतायत आता हरडे. बहुतेक काढले तिकडचे वाटतं. आता चालत कुठे भरलेले दिसत नाही अजून. हे नाव काय तुमचं? बोला नाव. कस्तुरी छान नाव आहे तुझं. साक्षी. आता हे नेल्यानंतर कसे करता मला सांगा जरा. सुकवणार? अच्छा हे सुकवायचे. अच्छा पूर्ण तयार झालेले पण घेतात का? एकदम सुका झालेला असतं ना. हा कौलेच. आता हा तयार झालेला आहे ना. तरी जाऊन मध्ये विचारा, मध्ये फाटे वगैरे फुटलेले आहेत तर विचारा. हां दापोलीला जायचं आहे. यांचा कसा किलो तुला माहिती आहे? ताई कसा किलो आहे? 150 रुपये किलो सुकवल्यावरती. अच्छा सुकून ना किलोला. अच्छा हे बघा हे सुकवल्यानंतरला याचा 150 रुपये ते 160 रुपये किलो आहे. उन्हातून फिरायला मजा येते रानात. तर इकडे पुढे आल्याच्या नंतर अशा प्रकारे हा रस्ता आहे बघा, पूर्णपणे स्ट्रेट, अगदी लांबपासून तो डंपर येतोय. किती स्ट्रेट रस्ता आहे. तर हा रस्ता समोर गेला, आता डंपर जातोय तो पुढे जातो दापोलीला. आणि मला आता खरावतेला हा रस्ता इकडे फाटा फुटलाय. हा रस्ता इकडे खरावते गावामध्ये जातो. खरावते गाव त्या बाजूला आहे, तिकडे त्या बाजूला गाव इथून दिसत नाही. बघा सगळं उसाड रान पडलेलं आहे. ना कोण लोक ना कोणी. पहिले आहे ना पूर्वीच्या काळी असं रान असं उसाड पडलेलं नसायचं. कुठली ना कुठे तर रहदारी असायची, पण आता रानसुद्धा उसाड. बघा असा रस्ता आणि रस्त्याच्या कडेला असं झाड. किती मस्त वाटते ना एकदम. बघा कशी गर्द सावली पडली त्याची. पूर्वी अशा झाडाखाली ना माणसं बसलेली असायची. वाट पाहताय माणसांची, पण तिथे बसायला आता कोणी नाही आहे. एवढी गर्द सावळी आहे. कसलं झाड माहिती आहे का? कुंभ्याचं. गावाला माणसंच नाहीत आता. गावात एंट्री करतानाच
एक छोटस असं ठिकाण आहे. इथे आहे कालेश्वरी व श्री जागमाता पालखी विसावस्थान. इथे यांची पालखी येऊन थांबते. तर ही बघा आमच्या आद्या काय करते. आद्या काय करतेस? पोपटाला. अरे 3 पोपट बोलतात तुझ्याशी. काय काय बोलतात? आता काय बोलला? पोपट काय म्हणतात? हे ससा पण आहे. अरे वा, ससा आपलाच आहे तो. आपला. तर मी आता आद्याला भेटून येतो. ते इकडे पुढे आलेलो आहे आणि इकडे काही अंतर पुढे आल्यानंतर त्या खरवती गावच्या आजूबाजूलाच एक अशा प्रकारे कंपाऊंड आहे. मागे आपण एक व्हिडिओ बनवलेला. अक्षरशः ही जी कलमं आहेत ना, ती कातलावरती खड्डा करूनही ती कातलावरती झाडं लावलेली आहेत. तर आंबे वगैरे आतून आता ही म्हणजे नुकतीच लावलेली आहेत, काही वर्ष झालेली आहेत, त्यामुळे अजून झाडं येण्यासारखी नाही झालेली. आपल्याकडे आता एक मोठी समस्या मित्रांनो आणखी एक की गावाकडे आता लोक आहेत त्या जमिनी विकत आहेत. तर हे सुद्धा हे जे लावलेली झाडं आहेत हे सुद्धा बाहेरचे लोक आहेत, पण त्यांनी काय केलेलं आहे, झाडंच लावलेली आहेत. तर त्यामुळे आपण सुद्धा आपल्याकडे जर जागा असेल तर झाडं लावली पाहिजेत अशा प्रकारे न विकता. हा बघा, हा रस्ता मानकवणे वांजलोळी केळशी या बाजूला जातो. इकडे सरळ हा रस्ता सरळ इकडे डवळे वेळवे दापोलीला जातो. इकडे आता मी आहे ते डवली गावाच्या जरा पुढे आलेलो आहे आणि इकडे बघाल ना तर तुम्ही इकडे पाठीमागे पूर्ण वनव्याने अक्षरशः काजूची बागा आहे, ती खाक केलेली आहे. खूप सारे काजू आहेत इकडे. हे बघा, हे सर्व काजूची झाडं आहेत आणि अक्षरशः चांगली येणारी काजूची झाडं अशी वनव्याने मरून पडलेली आहेत अक्षरशः. मित्रांनो, कोकणामध्ये आहे ना वनव्यांचे प्रमाण वाढलेलं आहे. पूर्वी एवढे वनवे लागायचे नाहीत, आता वनवे खूप लागतात. लोक मुद्दामहून वनवे इथे लावतात. मला तरी वाटतं असं की आपल्याकडे वनवे लागण्याचं मुख्य कारण काय आहे, तर आपल्याकडे लोकांना आहे ना असे एक बिंबवलं जातं म्हणजे मनावरती की सारखे वनवे आहेत ते लागतात आणि आपण कंटाळून त्याला इथे जागा विकल्या पाहिजेत. तर अशा प्रकारची हे एक स्ट्रॅटेजी आहे आणि त्यामुळे वनवे लावले जातात आणि मग लोक कंटाळून इथे जागा विकतात. मागच्या 10 वर्षापासून हे जास्त चाललेलं आहे. वनवे लावण्याचं काम केलं जाते आणि वनवे लावून लोकांना असं मनामध्ये बिंबवलं जातं की जागा असून काही फायद्याची नाही आणि जागा विकून टाकूया आणि मग लोक इथे जागा विकतात. तर मित्रांनो, कोकणात खास करून जांभा दगड सापडतो आणि या जांभा दगडाचा उपयोग आहे तो घर बांधण्यासाठी उपयोग केला जातो आणि ते फाडी पाडली जाते त्या दगडांची. तर फाडी कशा प्रकारे पाडतात, तर आपण आलेलो आहोत त्याच खाणीवरती आलेलो आहोत आणि ही खाण आहे आमकोल आणि खरावते हे गाव आहे. तर या गावांच्या जवळपासचा परिसर आहे तिथे आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही खाण आणि इथे खाणीवरती आता काम चाललेलं आहे. ट्रक पण येतोय फाडी भरण्यासाठी. आता आपण जरा तिथे जाऊन त्यांच्याकडून माहिती घेऊया कशा प्रकारे हे खाण आहे ते म्हणजे दगड पाडला जातो, मशीनने कशा प्रकारे कटिंग करतात. ॲक्च्युली आता काम ते चाललेलं आहे आणि आपल्याला ते बघता येणार आहे की कशा प्रकारे खाणीमध्ये काम करतात. हा, कसे कटिंग करतात ते, कसे कटिंग करता ना ते बघायचं आहे तुम्हाला. बघायचं? हा, बघायचं आहे. हा, काय नाही 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 अधिकारी नाही कोणी, टेन्शन घेऊ नका तुम्ही. येऊ इकडे.
हो, बापरे. बघा कशा प्रकारे एक खाडी आहे ती बाजूला होते. वाव. इथे माल बांधायला पाहिजे. आमचं काम कसं आहे माहिती आहे का, आम्ही रात्री हा काम कसं आहे माहिती आहे, रात्री 4-5ला आम्ही उठतो सकाळी आणि संध्याकाळी चा टायमिंग नाही. कधी कधी 9 वाजतो, कधी कधी 10 वाजतो, कधी कधी 11 पण वाजतो. हा असला काम आहे. आणि हा काम म्हणजे हा माप आपला चिरा खान जेव्हा फोडतो ना आपण, पहिला तापडी लेवल करायचा असतो. तापडी लेवल करून लेवल टू करून हा रान लेवल लेवल करायचा असतो. लेवल करून हा नंतर ना हा असं खोल झाल्यावर नंतर एक मार्ग चालू असतो काम. हा भिंत आहे, हा भिंत काटकोन मध्ये, आणि हा मशीनचा माप आहे. एक मोठा कांदा असतो, म्हणजे असा माप असतो मोठा, त्या भिंतीला लावून माप घ्यायचं दोन्ही साईडनी. मग असा हा दोरी दिसते ना, हा दोरी लांब लावायचं असं आता लावलेली जशी. हा दोरी लांब लावून, आणि आपल्याला साईज किती असते, 14, लांबीला 14 आणि रुंदीला 9 आणि जाडीला 7. हा असं आहे. म्हणजे 7 म्हणजे ती मशीन आहे ना, आडवी मशीन, ती जाडीला काढणार, आणि आम्ही आहे ना रुंदीला आणि लांबीला 14 आणि 9 ही साईज आमची. आम्ही कटिंग करणार. हा असं चौकोनमध्ये कटिंग केलं ना, ही मशीन खालनं कापत येणार. मी बिजापूरनं. हा, कर्नाटकवरून. हो. आणि असं आम्ही आम्ही 8 महिने. 8 महिने. आम्ही ऑक्टोबरला आलो ना, तर जून 7ला आम्ही निघतो इथे. हो, शेवटपर्यंत. पाऊस चालू झाला तर पावसानंतर हा काम काय चालत नाही, का करंटचं काम असतं ना, पाऊस पडतो मग करंट लागतो, त्यामुळे काय 4 महिने काय बघायचं नाही. 4 महिन्यानंतर पाऊस संपल्यावर नंतर नाही येतो आम्ही. हा, ही नवीन खाण आता, म्हणजे आमच्या मालकाचे नवीन 10 एकर जमीन नवीन घेतलेलं आहे. पहिला इथं काम करायचं डवलीत, त्या डवलीमध्ये चालायचं काम. आता तिथं काम आमचं म्हणजे जागा संपलेली आहे. आता हा नवीन जागा घेतलेला, आता पहिल्या वर्षी हा खाण लावलं इथं. हो. आम्ही तिकडून त्या बाजूने कटिंग केल्याच्या नंतरला या मशीनने आहे ते तिथून खालून बघा याने खोदला जातो अशा प्रकारे, आणि फाडी बाहेर निघतो. वजन होतं. तर बघा काल पाऊस पडलेला आहे, त्यामुळे दगड आहे तो वजन झालेला आहे, आणि कटिंग करण्यामध्ये थोडी अडचण येते ना. हे बघा अशा प्रकारे दगड पण फुटतोय लगेच भिजल्यामुळं. आज दिवसभराचं काम हे आहे एवढं. अच्छा, लाईट नव्हती त्यामुळे काम नव्हतं. अच्छा, लाईट बंद तर काम बंद. अशा प्रकारे हे बघा एवढाच काम केलेलं आहे, एकदम फिनिशिंग आहे. तरी सर्व काम करणारी जी माणसं आहेत ते विजापूर कर्नाटक मधील माणसं आहेत, आणि ते त्या फाडी पाडण्यामध्ये एक्सपर्ट असतात. बऱ्याचशा खाणी म्हणजे या फाडीच्या खाणीवरती काम करणारे जे कामगार आहेत ना, ते बहुतेक विजापूर कर्नाटक त्या बाजूचीच आहेत. चला काका. हा, तर बघा अशा प्रकारे हे लोक इकडे 6-6 महिने काम करतात. तर आता आपण या फाडीचा रेट काय आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर फाडीचे जी खाण आहे त्या खाणीचे मालक आहेत ते कांगवई गाव आहे, इथून जवळच त्या गावातील आहेत. तर त्यांचे मॅनेजर वगैरे कोणी नाही भेटलं आपल्याला, तर त्या फाडीच्या रेटबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. तर ट्रान्सपोर्ट करणारे ड्रायव्हर वगैरे आहेत त्यांनी काही माहिती देण्यास नकार दिले, कारण का जबाबदारीचं काम आहे. जर आपण एखादी चुकीची माहिती दिली तर त्यांना भीती असते, त्यामुळे त्यांनी रेट वगैरे आपल्याला सांगितलेले नाही आहेत. जर शेट वगैरे असते किंवा त्यांचा कोणी मॅनेजर असतात तर आपल्याला माहिती मिळाली असती. तर अशा प्रकारे फाडी आहे ते कटिंग करतात. तर हे सुद्धा इथं जवळच आहे. तर मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ गावाकडचा. तर बघा अशा प्रकारे गावाकडे छोटे मोठे व्यवसाय ही करू शकतो. जर आपली जागा असेल, आपल्या जमिनीमध्येच आपण फाडी
चा व्यवसाय चालू करू शकतो आणि त्यामधून सुद्धा फायदा मिळू शकतो. तर कोणीही जागा आहे ते विकू नका. तर हे एक सांगणं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं आणि त्यासाठीच आपलं चॅनल आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो, हॅपी राहा. चला तर बाय.